Hello student, today we are going to study the next part of our chapter, that is the types of crystal system. Yesterday we had gone through the structure of crystalline solid, in which we have studied the crystalline solid consists of one repeating unit in its crystal, and that repeating unit is called as unit cell. And when we study any unit cell, each unit cell can be studied using two parameters. कुठलीही युनिट सेल ही दोन पॅरामीटरच्या साह्यानं स्टडी केली जाते. जसं फॉर एक्झाम्पल ही एक युनिट सेल आहे असं कन्सिडर करू आपण. या युनिट सेलला एज लेंथ आपल्याला पाहायला मिळतात. तीन प्रकारच्या एज लेंथ आहेत, जसं ज्याला आपण हाईट, ब्रेडथ आणि लेंथ असं सुद्धा म्हणू शकतो. तर ह्या तीन एज लेंथला आपण कन्सिडर करतो ए, बी आणि सी. म्हणजेच एज लेंथ हा एक महत्त्वाचा पॅरामीटर तिथं असू शकतो. दुसरा महत्त्वाचा पॅरामीटर आपण वापरत असतो अँगल बिटवीन द एजेस. एज लेंथच्या मध्ये हे जे अँगल्स आपल्याला दिसतात अल्फा, बीटा आणि गॅमा, यांना अँगल बिटवीन द एजेस म्हणतात. आणि यांच्या व्हॅल्यूजवरून आपण क्रिस्टलचे काही टाईप्स स्टडी करत असतो. डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यूज ऑफ द edge length, that is ABC, and the values of the angle between the edges, that is alpha, beta, gamma, there are 7 types of crystal system. 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम आपण डेव्हलप करत असतो. 7 प्रकारचे क्रिस्टल आपल्याला ऑप्टेन होत असतात नेचरमध्ये. आता हे 7 प्रकार कुठले? विच आर दोज 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम्स. द फर्स्ट वन विच इज कॉल्ड ॲज क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. आता क्युबिक क्रिस्टल सिस्टीम म्हणजे काय? सिम्पल क्यूब लाईक जर एखादा क्रिस्टल असेल एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडचा, तर त्या सिस्टीमला आपण क्युबिक क्रिस्टल सिस्टीम असं म्हणत असतो. आता क्युबिक क्रिस्टल सिस्टीममध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे अँगल बिटवीन द एजेस जे असतात अल्फा, बीटा आणि गॅमा हे इक्वल असतात. आणि या तिन्ही अँगलची व्हॅल्यू असते 90 डिग्री. इफ अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री, ॲज वेल ॲज the edge length, that is A, B and C are equal, that is A equal to B is equal to C, that crystal system is called as cubic crystal system. Second crystal system is tetragonal crystal system. आता टेट्रागोनल क्रिस्टल सिस्टीम म्हणजे नेमकं काय? तर इथे सुद्धा अल्फा, बीटा, गॅमाच्या व्हॅल्यू 90 डिग्री असतील. अल्फा, बीटा, गॅमा ऑलवेज इक्वल टू 90 डिग्री. बट हिअर ओनली 2 एज लेंथ्स आर इक्वल. Third edge length is not equal, that is unequal, and so that we can write it as A is equal to B but not equal to C, and alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. That crystal system is called as tetragonal crystal system. Third crystal system is orthorhombic crystal system. In case of orthorhombic crystal system, all the edge length are unequal, that is A is not equal to B is not equal to C. Alpha, beta, gamma are equal and always equal to the 90 degree. That type of crystal system is called as orthorhombic crystal system. Now go towards the next crystal system, that is fourth one, which is called as monoclinic crystal system. In case of monoclinic crystal system, here all the edges are unequal, and so that A is not equal to B is not equal to C. But alpha and gamma are equal, having 90 degree value. अल्फा आणि गॅमाच्या व्हॅल्यू इक्वल असतात आणि त्यांची व्हॅल्यू असते 90 डिग्री. बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. पण बीटाची व्हॅल्यू 90 डिग्री असते. आणि अशा पद्धतीनं 90 डिग्री नसते, सॉरी. तर अशा पद्धतीनं जर क्रिस्टल सिस्टीममध्ये तिन्ही एजेस अनइक्वल असतील, अल्फा गॅमाची व्हॅल्यू 90 डिग्री आणि बीटाची व्हॅल्यू 90 डिग्री नसेल, तर त्या केसमध्ये त्या सिस्टीमला म्हणायचं मोनोक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम. पुढची जी क्रिस्टल सिस्टीम आपल्यासमोर आहे दॅट इज अ ट्रायक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम. आता ट्रायक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम म्हणजे नेमकं काय? तर जगातली सगळ्यात असिमेट्रिक क्रिस्टलाइन सॉलिडचा क्रिस्टल जर असिमेट्रिक असेल तर त्या सिस्टीमला आपण ट्रायक्लिनिक असं म्हणतो. आता असिमेट्रिक का? बिकॉज ऑल द एजेस आर अनइक्वल, ऑल द अँगल्स आर ऑल्सो अनइक्वल.
Here A is not equal to B is not equal to C, as well as alpha is not equal to beta is not equal to gamma is not equal to 90 डिग्री. म्हणजे न अँगल इक्वल असतात न एजेस इक्वल असतात. अशा अनइक्वल क्रिस्टल सिस्टीमला आपण ट्रायक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम आपण म्हणत असतो. त्यानंतर नेक्स्ट जी क्रिस्टल सिस्टीम आहे 6 नंबरची, दॅट इज कॉल्ड एज हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीम. कुठली? हेक्झागोनल. आता हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीमचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं वेगळं आहे क्यूबपेक्षा. षटकोन असतो ना, हेक्झॅगॉनसारखं याचं स्ट्रक्चर असतं. आणि इथेसुद्धा 3 एज लेंथ असतात ए बी सी, पण त्यापैकी फक्त 2 एज लेंथ इक्वल असतात. तिसरी एज लेंथ ही अनइक्वल असते. म्हणजेच ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. अल्फा बीटा इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. अल्फा आणि बीटा इक्वल असतात 90 डिग्री अँगलच्या, पण गॅमाची व्हॅल्यू जी असते ती 120 डिग्री असते. अशा पद्धतीची क्रिस्टल सिस्टीम आहे, तिला आपण हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीम म्हणतो. आणि शेवटची 7व्या नंबरची जी क्रिस्टल सिस्टीम आपण इथे पाहतो आहे दॅट इज रोम्बोहेड्रल क्रिस्टल सिस्टीम. आता रोम्बोहेड्रलमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे, ऑल द एजेस आर इक्वल, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, बट अल्फा बीटा अँड गॅमा डज नॉट हॅव 90 डिग्री अँगल. पण अल्फा बीटा गॅमा इक्वल जरी असले तरी त्यांची व्हॅल्यू 90 डिग्री नसते. अँड दॅट टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम इज कॉल्ड ॲज रोम्बोहेड्रल क्रिस्टल सिस्टीम. कुठली? रोम्बोहेड्रल क्रिस्टल सिस्टीम. तशा 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम तुम्हाला लक्षात ठेवायच्या. परत एकदा रिपीट करतो. 7 प्रकार पाडताना आपण 2 बाबींचा विचार केला. एक, अँगल बिटवीन द एजेस आणि एज लेंथ. जर एज लेंथ इक्वल असतील, अँगल बिटवीन द एजेस इक्वल असतील, 90 डिग्री असतील तर त्याला म्हणायचं क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. जर 2 लेंथ इक्वल, एक अनइक्वल असेल, अल्फा बीटा गॅमा इक्वल असतील 90 डिग्री तर त्या सिस्टीमला म्हणायचं टेट्रॅगोनल सिस्टीम. तिसरी असते ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिकमध्ये तिन्ही एज लेंथ अनइक्वल असतात, अल्फा बीटा गॅमा इक्वल असतात 90 डिग्री, त्याला ऑर्थोरोम्बिक म्हणायचं. मोनोक्लिनिकमध्ये एज लेंथ अनइक्वल असतात, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी असते, अल्फा आणि गॅमाची व्हॅल्यू 90 डिग्री बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री असते. ट्रायक्लिनिक क्रिस्टल सिस्टीममध्ये सगळंच अनइक्वल असतं, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणून याला आपण मोस्ट असिमेट्रिक सिस्टीम असं सुद्धा म्हणतो. हेक्झागोनलचा विचार केला तर ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी, म्हणजे कुठल्याही 2 एज ह्या इक्वल असतात एज लेंथ. अल्फा बीटाची व्हॅल्यू 90 डिग्री, गॅमाची व्हॅल्यू 120 डिग्री आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटची रोम्बोहेड्रलमध्ये तिन्ही एज लेंथ इक्वल असतात, तिन्ही अँगलसुद्धा इक्वल असतात, पण अँगलची व्हॅल्यू ही 90 डिग्री नसते. अशा पद्धतीच्या क्रिस्टल सिस्टीमला आपण रोम्बोहेड्रल क्रिस्टल सिस्टीम असं म्हणत असतो. परत एकदा रिपीट करतो. 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम. पहिली क्युबिक, दुसरी टेट्रॅगोनल, तिसरी ऑर्थोरोम्बिक, चौथी मोनोक्लिनिक, 5वी ट्रायक्लिनिक, 6वी हेक्झागोनल आणि 7वी रोम्बोहेड्रल. क्युबिकमध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. टेट्रॅगोनलमध्ये ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तिसरी सिस्टीम आहे ऑर्थोरोम्बिक. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. चौथी सिस्टीम आहे आपली मोनोक्लिनिक, ज्यामध्ये ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा अँड गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री बट बीटा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. 5वी सिस्टीम आहे आपली ट्रायक्लिनिक. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. दॅट मीन्स मोस्ट असिमेट्रिक क्रिस्टल सिस्टीम. 6 नंबरची हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीम. हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीमचा जर आपण विचार केला तर हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीममध्ये ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. आणि शेवटची क्रिस्टल सिस्टीम आहे आपली रोम्बोहेड्रल, जिथे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असतं, पण अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमासुद्धा असतं, पण अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. अशा 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम आपल्याला नेचरमध्ये ऑब्झर्व होतात. बट
ज्यावेळी ह्या क्रिस्टल सिस्टीम पुट केल्या गेल्या त्यावेळी फ्रेंच मॅथमॅटिशियन ब्रॅव्हियस नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला, फ्रेंचचा एक मॅथमॅटिशियन होऊन गेला आहे ब्रॅव्हियस. तर या ब्रॅव्हियसच्या म्हणण्यानुसार कुठल्याही क्रिस्टल सिस्टीममध्ये जे लॅटाईस पॉईंट असतात, हे जे पॉईंट्स असतात ज्याला आपण लॅटाईस पॉईंट म्हणतो, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे लॅटाईस पॉईंट असतात हे 14 प्रकारे अरेंज केले जाऊ शकतात. दे कॅन बी अरेंज्ड बाय 14 डिफरंट वेज. आणि त्यामुळे या 7 क्रिस्टल सिस्टीमला फर्दर आपण 14 सिस्टीममध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि हे जे 14 क्रिस्टल सिस्टीमचे प्रकार आहेत यांना आपण 14 टाईप्स ऑफ ब्रॅव्हियस लॅटायसेस असं म्हणत असतो. आता 14 टाईप्स ऑफ ब्रॅव्हियस लॅटायसेस कसे तयार झाले, तर क्युबिक सिस्टीममध्ये 3 प्रकार असतात. क्युबिकमध्ये सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. आता सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक म्हणजे काय हे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो. जर फक्त कॉर्नरला पार्टिकलची अरेंजमेंट असेल म्हणजेच लॅटाईस पॉईंट हे फक्त कॉर्नरला असतील तर सिम्पल क्युबिक. जर कॉर्नरला असूनसुद्धा सेंटरमध्ये पार्टिकल असेल तर त्याला बॉडी सेंटर्ड. आणि जर कॉर्नरला असून फेसलासुद्धा पार्टिकलची अरेंजमेंट असेल तर त्याला फेस सेंटर्ड. म्हणून क्युबिकमध्ये 3 प्रकार पडतात, सिम्पल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. टेट्रॅगोनलमध्ये 2 प्रकारचे असतात लॅटायसेस, एक तर सिम्पल टेट्रॅगोनल आणि दुसरा बॉडी सेंटर्ड टेट्रॅगोनल. त्यानंतर ऑर्थोरोम्बिकचा विचार केला तर ऑर्थोरोम्बिकमध्ये 4 प्रकार पडतात, सिम्पल जो तुम्हाला माहीत आहे सिम्पल ऑर्थोरोम्बिक, बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक, फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक आणि चौथा प्रकार असतो बेस सेंटर्ड किंवा एंड सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक. आता बेस सेंटर्ड आणि एंड सेंटर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. जर फक्त एंडला अरेंजमेंट असेल पार्टिकलची, कॉर्नरला तर असतेच, पण एंडला जर अरेंजमेंट असेल तर त्याला बेस सेंटर्ड किंवा एंड सेंटर्ड असं म्हणायचं. सिस्टीम ऑर्थोरोम्बिक असेल पण त्यात प्रकार सिम्पल म्हणजे सिम्पली फक्त लॅटाईस पॉईंटची अरेंजमेंट कॉर्नरला, बॉडी सेंटर म्हणजे कॉर्नरला पण आणि एक लॅटाईस पॉईंट कुठे सेंटरला, फेस सेंटर्ड म्हणजे प्रत्येक फेसलासुद्धा एक लॅटाईस पॉईंट असेल आणि बेस सेंटर्ड किंवा एंड सेंटर म्हणजे कॉर्नरसोबत एंडलासुद्धा लॅटाईस पॉईंट असेल. तर असे हे झाले 3 क्युबिकचे, 2 टेट्रॅगोनलचे 5, त्यानंतर ऑर्थोरोम्बिकचे 4, 5 आणि 4 झाले 9. त्यानंतर मोनोक्लिनिकमध्ये परत 2 टाईप, सिम्पल मोनोक्लिनिक आणि बेस किंवा एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक, असे झाले 11. त्यानंतर ट्रायक्लिनिकमध्ये फक्त एकच टाईप ज्याला सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह म्हणतात. इथे फक्त ट्रायक्लिनिकमध्ये फक्त सिम्पल पॉसिबल असतो. हेक्झागोनलमध्ये सुद्धा फक्त सिम्पल पॉसिबल असतो आणि रोम्बोहेड्रलमध्ये सुद्धा फक्त सिम्पल पॉसिबल असतो. म्हणून ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बोहेड्रलचा 1 आणि राहिलेले 11 असे म्हणून टोटल 14 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम डेव्हलप केल्या जातात, ज्याला आपण ब्रॅव्हियस 14 टाईप्स ऑफ ब्रॅव्हियस लॅटायसेस असं म्हणत असतो. आता याला डायग्रॅमॅटिकली जरासं ट्री डायग्रॅमच्या सहाय्यानं समजून घेऊ. आपण 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम स्टडी केल्या, क्युबिक, टेट्रॅगोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, हेक्झागोनल, ट्रायक्लिनिक आणि रोम्बोहेड्रल. आता या प्रत्येकामध्ये पहा, क्युबिकमध्ये 3 प्रकार आपण पाडले, सिम्पल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड, ज्याला SCC, BCC आणि FCC म्हणू शकतो आपण. टेट्रॅगोनलमध्ये 2 प्रकार, सिम्पल क्युबिक आणि बॉडी सेंटर्ड क्युबिक. ऑर्थोरोम्बिकमध्ये 4 प्रकार, सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, फेस सेंटर्ड क्युबिक आणि एंड सेंटर्ड क्युबिक. मोनोक्लिनिकमध्ये 2 प्रकार, SCC आणि ECC. हेक्झागोनलमध्ये फक्त SCC सिम्पल क्युबिक, ट्रायक्लिनिकमध्ये फक्त सिम्पल क्युबिक आणि रोम्बोहेड्रलमध्ये सुद्धा फक्त सिम्पल क्युबिक. तर असे 14 टाईप्सचे ब्रॅव्हियस लॅटायसेस असतात किंवा यालाच आपण क्रिस्टल सिस्टीम असं सुद्धा म्हणू शकतो अकॉर्डिंग टू द ब्रॅव्हियस. पण नॅचरली 7 प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम ह्या पॉसिबल असतात. तर हे झालं क्रिस्टल सिस्टीमबद्दल. आता युनिट सेलला आपण जर स्टडी करू डिटेलमध्ये तर युनिट सेलला 2 पॅरामीटरच्या सहाय्यानं आपण स्टडी केलं होतं. एक म्हणजे एज लेंथ आणि दुसरं अँगल बिटवीन द एजेस. आता या अँगल बिटवीन द एजेस किंवा एज लेंथ, डेन्सिटी आणि मोलार मासमध्ये एक रिलेशन असतं. आज आपल्याला आता ते रिलेशनसुद्धा स्टडी करायचं आहे. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी अँड एज लेंथ ऑफ द युनिट सेल. युनिट सेलचं मोलार मास, आता युनिट सेलचं मोलार मास तर आपण काढू शकत नाही, पण युनिट सेल ज्या सबस्टन्सची बनलेली आहे त्या सबस्टन्सचं मोलार मास आपल्याला माहिती असू शकतं. डेन्सिटी, ज्या सबस्टन्सची युनिट सेल आपण स्टडी करतो आहे त्याची डेन्सिटी. आणि एज लेंथ,
त्या सबस्टन्सची जी युनिट सेल आहे त्याची एज लेंथ काय, त्यावरून आपण हे रिलेशनशिप स्टडी करू शकतो. कन्सिडर करू आपण एला आपण एज लेंथ ऑफ द युनिट सेल म्हणू. ए क्यूब ज्याला आपण व्ही किंवा त्यालाच आपण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणतो आहे. स्मॉल यम घेतला आहे, मास ऑफ वन पार्टिकल. पार्टिकलची बनलेली असते युनिट सेल, त्यातल्या एका पार्टिकलचं मास आपण स्मॉल यम घेऊ. आणि यन स्टँड्स फॉर द नंबर ऑफ पार्टिकल, ज्याला आपण तिकडे एक्स किंवा झेड म्हटलं होतं, इथे एन कन्सिडर केलं. नंबर ऑफ पार्टिकलची संख्या म्हणजे काय, तर एन. आता मास ऑफ युनिट सेल जर काढायचं असेल आपल्याला, तर युनिट सेलमध्ये असलेल्या पार्टिकलची संख्या मल्टिप्लाय बाय वन पार्टिकलचं मास. कारण जेवढे पार्टिकल असतील मल्टिप्लाय बाय एका पार्टिकलचं मास जर केलं तर आपल्याला युनिट सेलचं मास मिळू शकतं. म्हणून आपण लिहितो मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू यम इंटू यन. यम म्हणजे मास ऑफ वन पार्टिकल, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स. आता डेन्सिटी जर काढायची तर डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, गिवन मास अपॉन व्हॉल्यूम. मग इथेसुद्धा डेन्सिटी ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला, डेन्सिटी ही रोनं डिनोट केली जाते, म्हणून डेन्सिटी ऑफ युनिट सेल रो इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता मास ऑफ युनिट सेल आपण ऑलरेडी पाहिले, मास ऑफ युनिट सेल म्हणजे यम इंटू यन, म्हणून रो इज इक्वल टू यम इंटू यन. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलची व्हॅल्यू व्ही असते किंवा त्यालाच आपण ए क्यूब म्हणतो, म्हणजे रोचा फॉर्म्युला झाला यम इंटू यन अपॉन ए क्यूब. पण मोलार मास जर एखाद्या सबस्टन्सचं काढायचं तर मोलार मास म्हणजे नेमकं काय असतं, तर मोलार मास म्हणजे मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल इन वन मोल. कारण मोलार मास इज इक्वल टू वन मोल, आणि वन मोल म्हणजे अहोगॅड्रोज नंबर. वन मोल म्हणजे काय असतं, अहोगॅड्रोज नंबर. मग मोलार मास जर काढायचं असेल तर आपल्याला एका पार्टिकलचं मास मल्टिप्लाय बाय वन मोल पार्टिकलचं मास, वन मोल पार्टिकल याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळू शकतो, मोलार मास. मग मोलार मास इज इक्वल टू स्मॉल यम, अहोगॅड्रोज नंबर माहीत आहे तुम्हाला, नंबर ऑफ पार्टिकल इन अ वन मोल, दॅट इज एन ए. म्हणून एमचा फॉर्म्युला होईल स्मॉल यम इंटू एन ए. मग स्मॉल यम इज इक्वल टू यम अपॉन एन ए. स्मॉल यम इज इक्वल टू यम अपॉन एन ए. यम मीन्स मोलार मास, एन ए मीन्स अहोगॅड्रोज नंबर. अँड देअरफोर रो इज इक्वल टू, आता रोच्या फॉर्म्युल्यात जर यमची किंमत आपण पुट केली तर आपला फॉर्म्युला होईल रो इज इक्वल टू यम इंटू यन अपॉन एन ए इंटू ए क्यूब. यम इंटू यन अपॉन एन ए इंटू ए क्यूब. मग रोचा फॉर्म्युला होईल यन इंटू यम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. आता इथं रो म्हणजे काय, तर डेन्सिटी ऑफ द युनिट सेल. एम म्हणजे काय, मोलार मास ऑफ द सबस्टन्स. एन ए म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स इन वन मोल, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. आणि ए म्हणजे काय, तर एज लेंथ किंवा ए क्यूबला आपण व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल असं सुद्धा म्हणू शकतो. आणि या पद्धतीनं आपल्याला एक रिलेशन मिळालं, रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. हा जो फॉर्म्युला आहे हा फार महत्त्वाचा आहे. हे रिलेशनसुद्धा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं 2 मार्क्ससाठी, किंवा हा फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेम सेक्शनला अप्लाय करायचा असतो. सॉलिड स्टेटमध्ये जे मॅक्झिमम प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा असतो. त्यामुळे हा फॉर्म्युला तुमच्या माइंडमध्ये फिक्स झाला पाहिजे, रो इज इक्वल टू एन इंटू यम अपॉन एन ए इंटू ए क्यू. ठीक आहे. तर आज आपण काय काय शिकलो, आज आपण स्टडी केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 टाईप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम. 7 टाईप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीममध्ये 7 प्रकार आपण पाहिले, क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, हेक्झागोनल, ट्रायक्लिनिक आणि शेवटची रोम्बोहेड्रल, असे 7 प्रकार. त्यानंतर या 7 प्रकारांना आपण क्लासिफाय फर्दर केलं 14 टाईप्समध्ये अकॉर्डिंग टू ब्रॅव्हियस, आणि या 14 टाईप्सला आपण म्हणलं ब्रॅव्हियस लॅटायसेस. आणि शेवटी आपण एक रिलेशनसुद्धा स्टडी केलं ज्याचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यू. तर हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसला पाहिजे. आज आपण इथे थांबू. हॅव अ नाईस डे. व्यवस्थित हा व्हिडिओ स्टडी करा, बुकमध्ये पण रीडिंग करा, आणि अजून जर काही क्वेरीज असतील तर मला प्लीज रिप्लाय पाठवा. तुमच्याकडून मला फार कमी रिप्लाय मिळाले, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तुमचं इंटरॅक्शन जास्त होणं गरजेचं आहे, पण तुमचं इंटरॅक्शन होत नाही आहे. काल मते सरांशी माझी चर्चा झाली. मी मते सरांना सांगितलं अल्टरनेट डेला मी एक व्हिडिओ पोस्ट करतो आहे सर, इथून पुढे आता कंटिन्यू माझे व्हिडिओ पोस्ट केले जातील, तर हे व्हिडिओज पाहत चला.
त्याचा व्यवस्थित स्टडी करा आणि स्टडी केल्यानंतर जर क्वेरी असेल तर मला रिप्लाय पाठवा. स्वतः त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा मला विचारू शकता. तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. स्टे सेफ, स्टे ॲट युअर होम. ठीक आहे, चलो देन बाय, हॅव अ नाईस डे.